हॅलो विद्यार्थी मित्रांनो, UPSC MPSC हब ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी महेश, तुमचा मेंटर आणि स्ट्रॅटेजी कोच. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन प्रोग्राम लॉन्च करतो आहोत. त्याआधी मी तुम्हाला माझं एक बेसिक इंट्रोडक्शन देतो. सांगितलं माझं नाव महेश आहे. क्वालिफिकेशन माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि UPSCमध्ये मी 3 अटेम्प्ट दिले आहे. ज्याच्यामध्ये UPSC प्रिलिम्स आणि मेन्स 2023 आणि 24 हे मी क्लिअर केलं आहे आणि 2023-24 च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस इंटरव्ह्यूमध्ये मी अपीअर सुद्धा केलं आहे. त्याच अनुभवावरती मी UPSC MPSC हब हा मेंटरशिप चॅनल सुरू केला आणि याच्यामध्ये विविध मेंटरशिप प्रोग्राम आपण चालवतो. तर भरपूरशा नवीन विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न पडला असेल, की मी ही मेंटरशिप का चालू केली? तर हे काही कारण आहेत ज्यामुळे मी ही पर्सनल मेंटरशिप चालू केली. मी स्वतः एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे आणि 3 पेक्षा जास्त UPSCमध्ये अटेम्प्ट दिल्यामुळे मला या UPSC कोचिंग इंडस्ट्रीमध्ये काही गॅप्स दिसले. पहिला गॅप असा आहे की पर्सनलाइज मेंटरशिप आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ सोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी, स्ट्रॅटेजी फाइंड आउट करण्यासाठी मल्टिपल प्रॉपर स्ट्रॅटेजीज बघावं लागतात. जे सीनियर आपले आहेत त्यांना बघावं लागतात आणि जे कोचिंग आहेत त्यांचे खूप वास्ट मटेरियल्स असते आणि त्यांच्या फीस देखील खूप मोठ्या असते आणि तिथे भरपूर स्टुडंट्स असल्यामुळे पर्सनलाइज मेंटरशिप ही मिळत नाही. हा एक गॅप होता. तर त्यासाठीच एक ऑथेंटिक, ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल गाईडन्स मिळायला पाहिजे. जे की फक्त आणि फक्त तुमच्यावरती फोकस करेल, एका पूर्ण बॅचवरती नाही. त्याच्यासाठी ही पर्सनलाइज मेंटरशिप चालू करण्याचा मी निर्णय घेतला. एस्पेशली महाराष्ट्रामध्ये UPSC आणि MPSCची जी एक्झॅक्ट डिमांड आहे, याच्याबद्दल स्टुडंट्सला भरपूर वेळेस क्लॅरिटी नसते आणि त्यामुळे 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट होऊन जातात. तरी मुलांच्या प्रिलिम्स, मेन्स ह्या क्लिअर होत नाही. तर ॲक्चुअल डिमांड काय आहे ती समजून घेऊन मग त्याचा अभ्यास कसा करावा याच्यासाठी ही मेंटरशिप मी लॉन्च केली आहे. माझा सगळ्यात मोठा जर हेतू तुम्ही त्याच्यात 2 आहेत. जे महाराष्ट्राचा जो यूथ आहे, हा त्याचे जे प्रेशियस इयर्स आहेत, वर्षानुवर्ष एक डायरेक्शनलेस प्रिपरेशनमध्ये वेस्ट करत आहेत, तर ते थांबवायचं. त्याचसोबत एक व्हॅल्यू ड्रिव्हन आणि एक फोकस पाथ आपल्याकडील सिव्हिल सर्व्हंट बनण्याच्या स्वप्न घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायचा. हे या मेंटरशिपचे 2 मुख्य अ, हेतू आहेत. तेच UPSC मेन्स 2026 रेडी प्रोग्राम. तर हा प्रोग्राम का तयार च्या मागचं कारण काय आहे, हे आधी समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जे पण सीरियस UPSC 2026 ॲस्पिरंट्स असतील, त्यांना माहिती असेल की 2026 मध्ये प्रिलिम्सची 24 मे 2026 ला आहे आणि जी मेन्स एक्झाम आहे ही 21 ऑगस्ट 2026 ला आहे. UPSCने याचं कॅलेंडर आधीच रिलीज केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये टोटल डेज या प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये आपल्याला मिळतात, तर ते आहेत 89 डेज. या 89 डेजमध्ये आपल्याला भरपूरसे सब्जेक्ट्स करावे लागतात. त्यातले तुम्ही 2 पहिले वीक सोडून द्या. फर्स्ट वीक जो फुल लेंथ टेस्टचं सायम्युलेशन आपल्याला करावा लागतो मेन्स ॲस्पिरंट्सना, तर तो एक वीक तुम्ही सोडा आणि लास्ट वीक रिव्हिजन फायनल पेपरच्या आधी तो एक वीक तुम्ही सोडा. हे सोडले तर 14 डेज मायनस केल्यावर ॲक्चुअल प्रिपरेशन डेज आपल्याकडे फक्त 75 डेज राहतात. या 75 डेजमध्ये आपल्याला प्रत्येक GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल प्लस एसे यांचं कंटेंट रीड आणि रिवाईज करावं लागते. त्याच्यातनं शॉर्ट, अल्ट्रा शॉर्ट नोट्स क्रिएट करावे लागतात, जे की एक्झामच्या एका दिवसा पहिले, एक्झामच्या दिवशी आपल्याला रिव्हिजन करायला कामी येतील. सेकंड, GS आणि ऑप्शनलचे टेस्ट सिरीज लिहावं लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला समजते की आपण टाईम लिमिटमध्ये पेपर कंप्लीट करू शकतोय का? पेपरची डिमांड सॅटिस्फाय करतोय का? आपलं हँडरायटिंग कसं येते? यावरती जो फीडबॅक आपल्याला भेटतो, त्या प्रत्येक टेस्टमध्ये आपल्याला तो इम्प्रूव्ह करत जावा लागतो. बाकी स्टुडंटपेक्षा एक्स्ट्रा मार्क्स आणण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करावं लागते आपल्या नोट्समध्ये. काहींच्या 1 वर्षा पहिले, 2 वर्षा पहिलेच्या नोट्स असतात, तर त्यांना अपडेट करावं लागते. मेन स्पेसिफिक सब्जेक्ट जसं इंटरनल सिक्युरिटी झालं, डिझास्टर मॅनेजमेंट झालं, सायबर सिक्युरिटी झालं, इंडियन सोसायटी झालं, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर झालं, याच्याशी रिलेटेड जे मेन्सचं स्पेसिफिक करंट अफेअर्स असते ते करावं लागते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याची फुल लेंथ टेस्ट याची प्रॅक्टिससुद्धा करावी लागते. हे सगळं करण्यासाठी 75 डेज हा खूप कमी वेळ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मग स्टुडंट्सवरती प्रेशर येतात. खूप स्टुडंट तर जुलैच्या एंडमध्येच गिव्ह करून टाकतात, की यावर्षी आमच्याकडनं मेन्स क्लिअर तर होणार नाही. आपण नेक्स्ट इयरसाठी प्रॉपरली तयारी करू. गिव्ह अप करायला स्टार्ट करायला लागतात. तर याच्या आणि जे स्टुडंट प्रिपेअर करतात, तर त्यांची जी प्रिपरेशनची लेव्हल असते, ती त्या लेव्हलवरती पोहोचत नाही. त्याच्यामुळे ते फायनल मेन्समध्ये 800 प्लस स्कोअर अचीव्ह करू शकत नाही आणि मग ते कॉन्फिडंट नसतात, की त्यांना इंटरव्ह्यू कॉल येईल की नाही येईल मग. त्या कन्फ्युजन स्टेटमध्ये त्यांचे 1 ते 2 महिने परत वाया जातात. तर ह्या सगळे प्रॉब्लेम्सला सोल्युशन घेऊन UPSC MPSC हब मध्ये मी, महेश सर आणि टीम आम्ही घेऊन आलो आहे 90 डेज UPSC मेन्स 2026 रेडी प्रोग्राम. ठीक आहे. तर याच्यावरती आपण आता डिटेलमध्ये बघूया, की आपण कसं 90 डेजमध्ये हे कव्हर करणार आहोत. तर 90 डेजचा हा जो प्रोग्राम आहे, हा 13 ऑक्टोबर म्हणजे नेक्स्ट मंडेपासून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आणि हा एंड होणार आहे 11 जानेवारी 2026 मध्ये. याच्यामध्ये UPSC हे जे 90 डेज आहेत पुढचे, याच्यामध्ये UPSC मेन्स स्पेसिफिक सिलेबस कव्हर केला जाईल.
आपला फोकस असे सब्जेक्ट जे प्रिलिम्समध्ये ओव्हरलॅप होत नाही, तर पहिल्या 90 डेजमध्ये आपण पर्टिक्युलरली मेन्सवरती सिलेबस कव्हर करण्यावरती फोकस करणार आहोत. त्याच्यासोबत प्रत्येक संडेला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्ड आन्सर रायटिंग सेशन्स घेणार आहोत. तर या प्रिव्हियस इयर सेशन्स बेस्ड आन्सर रायटिंगचे 13 सेशन्स तुमचे होतील. जर आपण अप्रॉक्सिमेटली 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रत्येक संडेला लिहिले, तर तुमचे 130 प्लस PYQs हे प्रत्येक सब्जेक्टचे लिहून झालेले राहतील. या प्लॅननुसार तुम्ही मेन्ससाठी रेडी राहाल. आपला जो प्लॅनचा सिक्वेन्स आहे तो त्यामध्ये स्टार्टिंग आपण GS2 पासून करणार आहोत. मग GS3 स्टार्ट करूया. मग GS4 कव्हर करूया. मग एक वीकचे एसएचे कंटेंट बिल्डिंग आणि स्ट्रॅटेजीचे लेक्चर्स होतील आणि प्रत्येक संडेला PYQ सोबत मग तुमचे एसएची प्रिव्हियस इयर बेस्ड PYQ बेस्ड FLT सेशन FLT म्हणजे फुल लेंथ टेस्ट देखील घेण्यात येईल आणि नंतर GS1 हा पेपर आपण कव्हर करणार आहोत. आता याच्यामध्ये काही स्टुडंट्सला ज्यांची प्रिलिम्स याच्या आधी कधी निघलेली नाही आहे किंवा जे स्टुडंट्स असे आहेत की जे फर्स्ट टाइम प्रिलिम्स देत आहे, त्यांना एक फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो होत असतो की सर आपण 11 जानेवारीपर्यंत मेन्सच करणार आहोत, तर प्रिलिम्सचा अभ्यास आम्ही केव्हा करायचा? तर UPSC MPSC हब या चॅनलवरती आमची जी टीम आहे हे हे तुमचे प्रत्येक डाऊट्स आणि जे फोमो आहेत त्याला ॲड्रेस करणार आहे. आपल्या प्लॅननुसार आपण GS1 जो सब्जेक्ट आहे हा 22 डिसेंबरपासून स्टार्ट करतो आहे. हा का बरं आपण GS1 लास्टमध्ये ठेवला? कारण की GS1 मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी हे जे सब्जेक्ट्स आहेत, हे प्रिलिम्सच्या सब्जेक्टसोबत ओव्हरलॅप करतात, बरोबर? तर आपण संडेजला याच्यावरती टेस्ट लिहू मेन्ससाठी, पण हे हिस्ट्री आणि जिओग्राफी आपण सायमल्टेनियसली प्रिलिम्स आणि मेन्ससाठी दोघांसाठी प्रिपेअर करू. ठीक आहे? तर तुमचं जे सायमल्टेनियस प्रिलिम्सचं प्रिपरेशन आहे, हे 22 डिसेंबरपासून स्टार्ट होऊन जाईल. तर हे डाऊट्स आणि फोमो ठेवण्याचं काहीही कारण तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे? त्यानंतर 11 जानेवारीला जसं मी आपल्याला सांगितलं, की आपला हा प्रोग्राम पुढच्या 90 दिवसाचा हा एंड होईल. तर 11 जानेवारी 2026ला. तर याच्यामध्ये 12 ते 14 जानेवारी आपण पर्सनलाइज प्रिलिम्स 2026 ची स्ट्रॅटेजी आणि प्लॅन क्रिएट करण्यासाठी प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी आणि PYQ एनालिसिस सेशन देखील घेणार आहोत. याच्या बेसिसवर तुमचा 15 जानेवारी टू 23 मे यामध्ये प्रिलिम्सचा डेडिकेटेड प्लॅन देखील आपण तुम्हाला करून देणार आहोत. म्हणजे मेन्स एकदा रेडी झाल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स च्या प्रिपरेशनवरती डेडिकेटेडली फोकस करू शकाल. याच्यासाठी देखील आपण एक स्पेसिफिक काही डेज अलॉट केलेले आहे. ठीक आहे. आता या 90 डेज प्रोग्राममध्ये आपले आउटकम्स काय राहतील हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. फर्स्ट आउटकम आहे की तुम्ही जो UPSC मेन्सचा सिलेबस आहे, जो प्रिलिम्ससोबत ओव्हरलॅप करत नाही, त्याचं ॲटलीस्ट एक वेळेस तुम्ही तो सिलेबस कव्हर केलेला राहील. जर तुम्ही प्रॉपरली कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्सिमेटली 1000 मार्क्सचा सिलेबस तुम्ही हा एक वेळ तरी UPSC 2026 प्रिलिम्स देण्याच्या आधी कव्हर केलेला राहील. त्यासोबत आपल्या मेंटरशिप आणि गायडन्समध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी एक सोर्स सांगितला जाईल आणि त्याच एक सोर्सवरून तुम्ही नोट्स तयार करून ठेवशाल, जो की तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये रिव्हिजन करायला आणि टेस्ट सिरीज लिहायला हेल्प होईल. त्याचसोबत तुम्ही प्रत्येक संडेला रिव्हिजन करसाल आणि आन्सर रायटिंग करसाल प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे UPSCनेच मेन्समध्ये विचारले आहे त्याच्या बेसिसवरती. त्याचे 130 प्लस क्वेश्चन तुमचे GSचे 4 पेपर आहेत त्याचे कव्हर केले जाईल. याचे जे इव्हॅल्युएशन राहील हे पर्सनली मी करेल. याच्यामुळे तुम्हाला जो इम्प्रूव्हमेंट कुठे करता येईल, कशी करता येईल, याचे तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला मार्किंग्स दिले जातील की कुठे कुठे इम्प्रूव्ह करता येते, कसं स्ट्रॅटेजी राहायला पाहिजे, हे सगळं सांगितलं जाईल. त्याचसोबत प्रत्येक आन्सर रायटिंग सेशन नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं एक ऑनलाईन सेशन होईल, ज्याच्यामध्ये तुमचे मिस्टेक्स आणि इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला समजून सांगण्यात येतील. व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल ते समजून सांगण्यात येईल. त्याचसोबत तुमचे जे असलेले डाऊट्स आहेत ते पण रिझॉल्व्ह केले जातील. याच्यामध्ये आपल्या 90 डेज प्रोग्रामच्या आउटकम्समध्ये एसे प्रिपरेशन देखील आहे. तर याच्यामध्ये एक वीक आपण प्रिपरेशन आणि कंटेंट बिल्डिंगसाठी ठेवलं आहे. इथे इंट्रोडक्शन कसं लिहायचं, बॉडी एसेची कशी फ्रेम करायची, कन्क्लुजन कसे लिहायचे आणि याच्यासाठी लागणारं स्ट्रॅटेजी, ठीक आहे, याच्यासाठी लागणारं कंटेंट, याच्यासाठी लागणारा जो माइंडसेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेन केला जाईल आणि ट्रेनिंग झाल्यानंतर या माइंडसेटची प्रॅक्टिस होणे खूप गरजेचं आहे. तर ही प्रॅक्टिस आपण 4 PYQ बेस्ड FLTs वरती करणार आहोत. याच प्रोग्राममध्ये प्रत्येक संडेला जसं मी आपल्याला सांगितलं रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग एक्सरसाइज आहे. त्याचसोबत आपल्या UPSC MPSC हब या WhatsApp चॅनलवरती डेली करंटचे न्यूज आर्टिकल हायलाइटेड तुम्हाला मिळतील. याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हे न्यूज आर्टिकल GSच्या कोणत्या टॉपिक सोबत लिंक करते, फॉर एक्झाम्पल इंडियन सोसायटी सोबत लिंक करते किंवा GS3च्या डिफेन्स सोबत लिंक करते, हे तिथे दिलेलं राहते. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता डेडिकेटेड डेली करंट अफेअर प्रिपेअर करू शकता. त्याचसोबत याच डेडिकेटेड करंट अफेअरमधनं जे सगळ्यात इम्पॉर्टंट इश्यूज असतील मेन्ससाठी आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी ते तुम्हाला वीकली करंट अफेअर सेशन्सवरती यूट्यूबमध्ये मिळून जातील. ठीक आहे. तर हे आपल्या 90 डेज प्रोग्रामचे आउटकम्स राहतील.
आपल्या या प्रोग्रामचा सगळ्यात मोठा फायदा जर तुम्हाला सांगायचा झाला तर तो आहे की आपण UPSC MPSC हब या टीमकडनं स्पेशल मेंटरशिप सुद्धा या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करतो आहोत. या स्पेशल मेंटरशिपमध्ये या 90 डेजमध्ये आपण डेली प्लॅन देणार आहोत. त्या डेली प्लॅनसोबत त्या प्रत्येक सब्जेक्टला कव्हर करण्याची स्ट्रॅटेजी आणि सोर्स लिस्ट ही देखील आपण स्टुडंट्सला देणार आहोत. त्याचसोबत प्रत्येक पेपरसाठी जे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल राहील, फॉर एक्झाम्पल GS2 साठी जे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल लागेल ते देण्यात येईल. GS3 साठी व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल, GS4 साठी व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल, नंतर SA साठी आणि नंतर GS1 साठी व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल ज्याच्यामध्ये डायग्राम्स, ठीक आहे, एक्झाम्पल्स, डेटा, रिपोर्ट्स, डिफरंट टाइप्स ऑफ इंट्रोडक्शन हे तुम्हाला आणि कन्क्लुजन हे तुम्हाला सांगितले जातील. त्याच्यासोबतच मेन्स आन्सर रायटिंग गायडन्स हे तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यामध्ये हे सगळं जे व्हॅल्यू ॲडेड मटेरियल आहे हे कसं यूज करायचं, डिफरंट टाइप्स ऑफ कोणता इंट्रोडक्शन केव्हा वापरायचा, कोणत्या प्रकारचं कन्क्लुजन केव्हा यूज करायचं, कोणत्या क्वेश्चनमध्ये काय जास्त व्हॅल्यू ॲडिशन करते, रिपोर्ट करते, डायग्राम करते, एक्झाम्पल करते, याचं मेन्स आन्सर रायटिंग गायडन्सचे सेशन घेतले जातील. आणि तुम्ही जे आन्सर रायटिंग करसाल प्रत्येक संडेला त्याचे इव्हॅल्युएशन पर्सनली मी स्वतः करेल. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनलाइज फीडबॅक, असं नाही की सगळ्यांना एकाच सेशनमध्ये बोलवून असं एक फॉर्मॅट एक्सप्लेन करून द्यायचं, असा हा प्रोग्राम नाही आहे. हे 1 to 1 गायडन्स राहील. याच्यामुळे तुम्हाला पर्सनलाइज फीडबॅक दिले जाईल. त्याचसोबत एक डेली डिसिप्लिन ट्रॅकर राहील की तुम्ही तुमचे डेली टार्गेट्स अचीव्ह करताय की नाही हे ट्रॅक केलं जाईल. याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही खूप वाढेल. बरोबर, तुम्ही वेळ जो आहे तो वाया जाणार नाही तुमचा. रिव्हिजन आणि रिटेन्शन स्ट्रॅटेजी शेअर केल्या जातील की ज्याच्यामुळे तुमचं जे रीडिंगचा टाइम आहे तो कमी होईल, रिव्हिजन आणि एक्झिक्युशनचा टाइम जो आहे तो इन्क्रीज होईल. त्याचसोबत वीकली अकाउंटेबिलिटी सेशन्स आणि डाऊट रिझोल्युशन सेशन्स देखील आन्सर रायटिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचं घेतलं जाईल. आपल्या मेंटरशिपमध्ये 24/7 डाऊट रिझोल्युशन आहे व्हॉट्सअपवरती आणि 4 ऑडिओ कॉल्स देखील आहे. हे ॲडिशनमध्ये आहे की प्रत्येक आन्सर रायटिंग एक्सरसाइज नंतर जे एक तुमचं झूमवरती किंवा गुगल मीटवरती जे सेशन होईल त्याच्या व्यतिरिक्त हे 4 ऑडिओ कॉल्स आणि 24/7 व्हॉट्सअपवरती डाऊट रिझोल्युशन सेशन देखील आहे. तर इथे हे समराईज केलं आहे की आपण काय काय प्रोव्हाइड करतोय. तो पर्सनलाइज प्लॅन देतोय, स्टडी प्लॅनर क्रिएट करून देऊ की तुमचा GS, ऑप्शनल आणि करंट अफेअर्स तुम्हाला कसं कव्हर करायचं याचं स्टडी प्लॅनर करून देऊ. सब्जेक्ट स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आणि सोर्स दिला जाईल. मेन्स आन्सर रायटिंग गायडन्सचे बेसिक टू ॲडव्हान्स सेशन्स घेतले जातील आणि त्याच्यासोबतच पर्सनल इव्हॅल्युएशनचा सपोर्ट राहील. प्रिलिम्स आणि मेन्समध्ये स्कोअर ज्यांचे कमी आले आहेत, याच्या आधी ज्यांनी अटेम्प्ट दिले आहेत, ते स्कोअर बूस्ट करण्यासाठी स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगण्यात येतील. हा 3RE प्रिन्सिपल काय आहे हा तुम्हाला एक्सप्लेन करण्यात येईल. वीकली 1 to 1 जे सेशन्स होतील मी तुम्हाला सांगितलं. आणि एक मोटिवेशन आणि डिसिप्लिन सिस्टीम कशी तयार करायची ज्याच्यामुळे तुम्ही कन्सिस्टंटली तुमचे टार्गेट अचीव्ह करू शकाल हे देखील या मेंटरशिपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. याने काय होईल, तुम्ही कन्फ्युजन स्टेटमधून कॉन्फिडंट स्टेजमध्ये असाल आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे त्याच्यात तुम्ही अचीव्ह करण्यासाठी रेडी राहाल. तर हा आपला प्रोग्राम आहे. याला आपण लक्ष्य मिशन सिव्हिल सर्व्हिसेस याच्या अंडर आपण रन करणार आहोत. याच्यात 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे मंथली मेंटरशिप पेमेंट प्लॅनचा. याच्यामध्ये या 90 डेज म्हणजे 3 मंथसाठी तुम्हाला 1,999 ही प्राईस राहील. याच्यामध्ये हे तुम्हाला सगळे फीचर्स या मेंटरशिपचे मिळतील आणि डेली प्लॅन देखील तुम्हाला दिला जाईल. सेकंड ऑप्शन आहे की हा लिमिटेड टाईमसाठी ऑप्शन आहे. दिवाळी ऑफरमध्ये तुम्हाला वन टाईम पेमेंटवरती 6,000च्या ऐवजी 5,000 मध्ये हे सगळं मेंटरशिप प्लस 90 डेज मेन्स रेडी प्रोग्राम हा तुम्हाला वन टाईम पेमेंटवरती मिळेल. 5,000च्या वन टाईम पेमेंटवरती जिथे तुम्ही ₹1,000 हे सेव्ह करसाल. तसं हे 1,999चे 3 मंथचे तुम्हाला 6,000 पर्यंत कॉस्ट जाते. पण दिवाळी ऑफरमध्ये आपण 5,000 पण ही लिमिटेड टाईमसाठीच ऑफर राहणार आहे. ठीक आहे. आता काही फीडबॅक बघून घेऊया. जे आधी ज्यांनी मेंटरशिप घेतली होती प्रिलिम्स आणि मेन्ससाठी, तर कार्तिक म्हणून आहे ज्यांनी क्लॅरिटी आणि कन्सिस्टन्सी भेटली पर्सनलाइज प्लॅनमुळे. त्याच्यानंतर श्रुती आहे ज्यांनी 5th अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आणि आता मेन्स देखील दिली आहे की त्यांना पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी आणि माइंडसेट चेंज करण्यात हेल्प करण्यात आला. नंतर रोहित आहे ज्यांनी जेनरिक टू फोकस आन्सरवरती फोकस केला आणि आता त्याचं जे UPSCची जी क्वेश्चन्सची डिमांड आहे ती सॅटिस्फाय करण्याला त्यांना आमच्या गायडन्सखाली हेल्प झाली. त्यांनी आता मेन्स देखील दिली आहे आणि मी कॉन्फिडंट आहे की त्यांना इंटरव्ह्यू कॉल देखील येईलच. ठीक आहे. जर तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे सुरू आहे UPSCसाठी, एस्पेशली 2026साठी आणि याच्या आधी तुम्ही थोडंसं प्रिपरेशन केलं आहे, ॲटलीस्ट तुम्ही लक्ष्मीकांत, स्पेक्ट्रम, जिओग्राफीच्या NCERT असे जर वाचले असेल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन डेव्हलप करायचे असेल तर आणि तुम्ही सक्सेसबद्दल सिरियस असाल तर तुम्ही लवकरात लवकर मिशन सिव्हिल सर्व्हिसेस, लक्ष्य मिशन सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करा. तुमच्या एफर्ट्सला रिझल्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या प्रोग्रामबद्दल तुम्हाला असणारे काही डाऊट्स असतील तर तुम्ही 9371577119 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. पर्सनली मी तुम्हाला याचं सगळे डाऊट्स जे आहेत तुमचे क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही डिफिकल्टीज, चॅलेंजेस असतील
किंवा वर्कसोबत तुम्ही हे कसं ॲडजस्ट करू शकता, याच्याबद्दल तुम्हाला काही इश्यूज असतील तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला याचं सगळं गाईडन्स आम्ही इथं प्रोव्हाइड करण्याला बसलो आहोत. त्याचसोबत तुम्ही आमचे जे UPSC MPSC चे प्लॅटफॉर्म आहेत, जसं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ही जॉइन करा. इथे तुम्हाला हायलाइटेड न्यूजपेपरची PDF, PYQs, ॲनालिसिसची PDF मिळतील. त्याचसोबत वीकली आणि करंट अफेअर व्हिडिओज, स्ट्रॅटेजी व्हिडिओसाठी UPSC MPSC हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रील्स आणि इन्फोग्राफिक्स थ्रू व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल बघण्यासाठी UPSC MPSC हब या Instagram चॅनलला फॉलो करा आणि डेली हायलाइटेड न्यूज आर्टिकल्स, मेन्स एनरिचमेंट प्रोग्राम आणि मेंटरशिप अपडेटसाठी या WhatsApp लिंकला जॉइन करा. हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलं आहे. तर लिमिटेड टाईमसाठी ऑफर आहे की तुम्ही 90 डेज या प्लॅनमध्ये रेडी व्हा आणि तुम्ही जर या प्लॅनमध्ये सबस्क्राईब करसाल तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 1000+ मार्क्ससाठी रेडी राहसाल. नंतर प्रिलिम्सचा एक डेडिकेटेड प्लॅन तुम्हाला दिला जाईल. प्रिलिम्स क्लिअर झाली की विदिन 75 डेज पूर्ण प्रिपेअर होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. त्याच्यासाठी हे जे नेक्स्ट 90 डेज आहेत, हे खूप क्रुशियल आहेत. माझी एकच विनंती आहे की तुम्ही हे पुढील 90 डेज हे वेस्ट नका जाऊ द्या. या 90 डेजवरती पूर्ण तुमचं नेक्स्ट इयर डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा प्रोग्राम जॉइन करून आमच्यासोबत जुडण्यासाठी या WhatsApp नंबरवरती मेसेज करा आणि तुमचे काही डाऊट्स आणि इश्यूज असतील ते देखील आपण याच्या थ्रू ॲड्रेस करू. आणि तर चला तुमचं प्रिपरेशन जे आहे UPSCचं ते नेक्स्ट लेवलला आपण या 90 डेजमध्ये घेऊन जाऊया. थँक यू.